Good evening, all. So, today we are here with our next lecture, and in this lecture, we are going to discuss about the point drug resistance. Okay, as we all know, the term antibiotics. Okay, antibiotic is nothing but it is a product which is produced by the microorganism which inhibits the other सेन्सिटिव्ह ऑर्गॅनिझम. एक ऑर्गॅनिझम एक स्पेसिफिक अँटीबायोटिक तयार करतो आणि त्या अँटीबायोटिकला कुठला तरी दुसरा ऑर्गॅनिझम काय असतो, सेन्सिटिव्ह असतो. दॅट इज नोन एज अ ॲक्शन ऑफ अँटीबायोटिक kills or inhibits the growth of specific organism. But drug resistance means what? Definition of drug resistance: the ability of bacteria and other microorganisms to withstand, or it is also known as to resist, a drug that would kill or it would inhibit or limit its growth. म्हणजेच काय, एखाद्या ड्रगची ॲबिलिटी ऑफ द बॅक्टेरिया, एखाद्या बॅक्टेरियाची ॲबिलिटी किंवा कुठल्याही ऑर्गॅनिझमची ॲबिलिटी एखाद्या ड्रगला रेजिस्ट करणे आणि स्वतःला कशापासून वाचवणे, किल होण्यापासून किंवा आपली ग्रोथ स्टॉप करण्यापासून वाचवणे. दॅट इज नोन ॲज अ ड्रग रेजिस्टन्स. ability of bacteria and other organisms to withstand, resist a drug that would kill its or limit its growth. Okay, and this drug resistant term was first time discovered by Paul Ehrlich, the scientist, in 1907. There are again types of drug resistance. Mainly there are two types of drug resistance. First one is a cross resistance. Now, what is my cross resistance? Cross resistance means resistance shown by organism towards structurally or chemically related drugs. ज्या specific antibiotic structurally आणि chemically एकमेकाला रिलेट असतील तशा ड्रगला एखादा ऑर्गॅनिझम रेजिस्टन्स दाखवत असेल तर त्याला काय म्हणायचं, क्रॉस रेजिस्टन्स. फॉर एन एक्झाम्पल, क्लोरॅम्फेनिकोल अँड इरिथ्रोमायसिन. दिस आर द टू अँटीबायोटिक्स. क्लोरॅम्फेनिकोल अँड इरिथ्रोमायसिन, दिस आर टू अँटीबायोटिक विच आर प्रोटीन सिंथसिस इनहिबिटर. हे दोन्ही प्रोटीन सिंथसिस इनहिबिटर आहेत आणि ते दोन्ही कसे आहेत, दे हॅव द सिमिलर प्रॉपर्टी और सिमिलर मोड ऑफ ॲक्शन and they are similar structurally also and chemically also, and they also show resistant towards the organism by same structure and same chemical. So it is known as a cross resistant here. Okay, now next type of drug resistant is multi drug resistant. Now multi drug resistance means what? In short, within the name it is present, मल्टी ड्रगच्या अगेन्स्ट रेजिस्टंट दाखवणारा एखादा ऑर्गॅनिझम असेल तर त्याला मल्टी ड्रग रेजिस्टंट असं म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल, रेजिस्टन्स शोन बाय ऑर्गॅनिझम टुवर्ड्स नंबर ऑफ ड्रग्स विच डू नॉट हॅव द स्ट्रक्चर अँड केमिकल सेम. दॅट इज द स्ट्रक्चरली ऑर केमिकली अनरिलेटेड ड्रग्सच्या अगेन्स्ट जे काही रेजिस्टन्स दाखवतात त्याला काय म्हणतो आपण, मल्टी ड्रग रेजिस्टंट. ओके, मल्टी ड्रग रेजिस्टंटचं एक्झाम्पल असं स्पेसिफिक नाही आहे, कारण मल्टी ड्रग रेजिस्टंट कसा असू शकतो, कोणता तरी प्रोटीन सिंथसिसला इनिबिट करणारा असू शकतो, कोणता तरी सेल वॉलला इनिबिट करणारा असू शकतो, कोणत्या तरी अँटीबायोटिकमध्ये लॅक्टम रिंग असते, कोणत्या तरी अँटीबायोटिकमध्ये ॲरोमॅटिक रिंग असते. अशा अँटीबायोटिकला एखादा ऑर्गॅनिझम ह्या सगळ्या अँटीबायोटिकला रेजिस्ट करत असेल तर त्याला काय म्हणायचं, मल्टी ड्रग रेजिस्टन्स शोन बाय द ऑर्गॅनिझम. ओके, and the example of this multi drug resistant is Shigella flexneri. Shigella flexneri, it shows a resistant to 8 different drugs. Okay, 8 different types of drugs against हा शिगेला फ्लेक्सनरी काय करतो, रेजिस्टंट दाखवतो. मग हे 8 डिफरंट ड्रग कोणते असू शकतात,
कोणते वेगवेगळे असू शकतात. अँटीबायोटिक्स सच एज पेनिसिलिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, क्लोरेम्फेनिकोल ह्या वेगवेगळ्या ड्रग्जना हा शिगेला फ्लेक्सनरी 8 वेगवेगळ्या टाईपच्या ड्रगला रेजिस्टंट दाखवतो. ओके, नाव टुवर्ड्स द टाईप ऑफ ड्रग रेजिस्टंट. आता आपण बघितले 2 मेन टाईप होते. एक मल्टी ड्रग रेजिस्टन्स आणि दुसरा क्रॉस रेजिस्टंट होता. आता इथं मेन टाईप्स जे आपल्याला शिकायचे आहेत, टाइप्स ऑफ ड्रग रेजिस्टन्स. फर्स्ट वन इज प्री एक्झिस्टिंग ड्रग रेजिस्टंट. ओके, नाउअडेज में प्री एक्झिस्टिंग ॲज अ वर्ड इटसेल्फ सेज प्री मीन्स आधीपासून, प्री मीन्स आधीपासूनच. ओके, म्हणजे त्या बॅक्टेरियाच्या बर्थपासून, म्हणजे इनेट इम्युनिटी त्या बॅक्टेरियाकडे असते. प्री एक्झिस्टिंग ड्रग रेजिस्टंट, त्या बॅक्टेरियाकडं आधीपासूनच काय असतो, ड्रग रेजिस्ट करण्याची कॅपॅसिटी असते. काही ऑर्गॅनिझम काय कसे असतात की ते ग्रो होतात. एखाद्या ड्रग, आपण एखादा अँटीबायोटिक घेतलं की ते काहीशे किल होतात, काही किल होत नाहीत, आणि कालांतराने वारंवार आपण सेम अँटीबायोटिक, तोच अँटीबायोटिक घेत राहिलो तर त्या अँटीबायोटिकला ते ऑर्गॅनिझम काय होतात, रेजिस्ट होतात. त्याला काय म्हणतो आपण, ॲक्वायर्ड म्हणजे कालांतरानं त्यांच्यात ते चेंज करून काय करतात, त्या ड्रगला रेजिस्ट करतात. पण प्री एक्झिस्टिंग ड्रग रेजिस्टंट म्हणजे काय तर इन्नेट आधीपासूनच बाय बर्थच ते ऑर्गॅनिझममध्ये काय असते, ड्रग रेजिस्ट करण्याची ॲबिलिटी असते. त्याला काय म्हणायचं, प्री एक्झिस्टिंग ड्रग रेजिस्टंट. दॅट इज रेजिस्टंट टू ड्रग फ्रॉम द बिगिनिंग. ओके, an example of such pre-existing drug resistant is Staphylococcus aureus. This organism shows the resistance to penicillin at the introduction of the drug. म्हणजे पेनिसिलिन ज्यावेळेला डिस्कवर झाला तेव्हापासून आजपर्यंत, जेव्हापासून तो अँटीबायोटिक फर्स्ट टाईम डिस्कवर झाला आहे तेव्हापासून हा स्टॅपोरियस हा पेनिसिलिनला काय करतो, रेजिस्टंट दाखवतो. म्हणजे हा स्टॅफोरियस पेनिसिलिनमुळे किल होत नाही. अँड दॅट इज नॉन प्री एक्झिस्टिंग ड्रग रेजिस्टंट. अँड नाव रेजिस्टंट हॅज बीन इन्क्रीज अप टू 85% इन दिस स्टॅफोरियस. नाव second type of drug resistant is transmissible drug resistance. Transmissible drug resistance म्हणजे काही असे जीन्स असतात आपल्या बॅक्टेरियाकडे जे काय करतात, ते जीन्स ट्रान्समिट करतात आणि ते जीन्स काय असतात, रेजिस्टंट असतात. आणि तसे रेजिस्टंट जीन्स जर ट्रान्सफर झाले तर काय होऊ शकतं, त्या एका बॅक्टेरियाकडून दुसऱ्या बॅक्टेरियाला काय होऊ शकतो, रेजिस्टंट डेव्हलप होऊ शकतो. डायग्रॅमेटिकली ड्रॉ करून दाखवायचं झालं तर समजा ही रेजिस्टंट सेल आहे, ही सेन्सिटिव्ह सेल आहे. म्हणजे सेन्सिटिव्ह म्हणजे काय, स्पेसिफिक अँटीबायोटिक जर सेन्सिटिव्ह सेलला दिले तर ही सेन्सिटिव्ह सेल काय होणार आहे, किल होणार आहे, बरोबर आहे. पण इन दिस केस काय होतं, रेजिस्टंट सेलकडून समजा रेजिस्टंट जीन सेन्सिटिव्ह सेलकडं पास केला तर ह्या सेन्सिटिव्ह सेलकडं काय येणार आहे, रेजिस्टंट जीन येणार. आणि रेजिस्टंट जीन आल्यामुळं कोणत्याही अँटीबायोटिकला ही सेल काय करणार नाही आहे, किल होणार नाही आहे. त्याच्यामुळं ह्याच्याकडे काय डेव्हलप होणार आहे, ड्रग रेजिस्टंट पॉवर डेव्हलप होणार आहे. अंडरस्टूड. ट्रान्समिसिबल ड्रग रेजिस्टंट म्हणजे काय, एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे एखादं जीन ट्रान्सफर होत असेल तर सेव्हरल बॅक्टेरिया कॅरीज सच components known as R plasmid, and this R plasmid is also known as RTF plasmid. R plasmidलाच काय म्हणतो आपण, RTF plasmid पण म्हणतो. and this RTF or R plasmid contains two components, that is first one is T transfer factor which can transfer the genes, and second one R factor that is a drug resistant factor. म्हणूनच त्याला आपण इन शॉर्ट आर प्लाझमिडला काय म्हणतो, RTF. तर काही सेव्हरल बॅक्टेरियाकडं असे आर प्लाझमिड असतात जे काय करतात, रेजिस्टंट जीन्स ट्रान्सफर करतात दुसऱ्या बॅक्टेरियाकडे. ओके, तर काही बॅक्टेरियल सेलच्या क्रोमोझोमवर काही जीन्स असतात आर प्लाझमिड सारखे. तर त्यातलाच एक म्हणजे काय आहे, ट्रान्सपोझोन्स. ओके, ट्रान्सपोझोन्स आर नथिंग बट, हे ट्रान्सपोझोन्स काय असतात, ट्रान्सपोझोन्स आर जम्पिंग जीन्स.
ट्रान्सपोज काय आहेत, दे आर नथिंग बट द जम्पिंग जीन्स विच मूव फ्रॉम वन लोकेशन टू द अनादर लोकेशन ऑन द क्रोमोझोम्स. ओके, तर क्रोमोझोमवरच हे काय करत असतात, एका जीनपासून दुसऱ्या जीनकडे काय होत असतात, ट्रान्समिट होत असतात. ओके, तर एक्झाम्पल ऑफ दिस ट्रान्सपोजेबल ड्रग रेजिस्टंट antibiotic resistant genes are also located onto the genetic element other than the plasmid. आता प्लाझमिड काय आहे, प्लाझमिड इज एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA, राईट. प्लाझमिड इज एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA. रादर दॅन दिस आपल्या जेनेटिक एलिमेंट म्हणजेच क्रोमोझोमवर पण काय असतात, अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन प्रेझेंट असतात. तर क्रोमोझोमवर प्रेझेंट असणारे अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन कोणते, तर आता जो सांगितला तो ट्रान्सपोझोन्स. ट्रान्सपोझोन्स आर नथिंग बट दे आर jumping genes which can move from the one location to the another location onto the chromosome. And there are various types of transposomes like composite transposome, simple transposome, insertion sequence. ओके, हे सगळे कशाचे टाईप झाले, ट्रान्सपोझोनचे टाईप झाले. आणि ह्या ट्रान्समिसिबल ड्रग रेजिस्टन्सचं एक्झाम्पल काय आहे, मेनी कंपोजिट ट्रान्सपोझोन्स कंटेन वन ऑर मोर रेजिस्टंट जीन. तर कंपोजिट ट्रान्सपोझोमकडे काय असतो, वन ऑर मोर रेजिस्टंट जीन असतो. आणि हा कंपोजिट ट्रान्सपोझोम म्हणजेच ट्रान्सपोझोन म्हणजेच काय, जम्पिंग जीन आहे. मग ह्या जीनकडे जर रेजिस्टंट जीन असेल तर तो काय करणार आहे, एका लोकेशनमधून दुसऱ्या लोकेशनमध्ये जम्प होऊन दुसरीकडे पण काय कॅरी आउट करतो, रेजिस्टंट कॅरी आउट करतो. आणि म्हणूनच दुसऱ्या टाईपला नाव काय दिलेलं आहे, ट्रान्समिसिबल ड्रग रेजिस्टंट, जेणेकरून तो दुसरीकडे काय होतो, रेजिस्टंट ट्रान्समिट करतो. ओके, नाव देर आर एक्झाम्पल्स ऑफ ट्रान्सपोझोम कॅरिंग जीन्स फॉर अँटीबायोटिक रेजिस्टंट. हे ॲज यू कॅन सी हिअर इन द टेबल, ट्रान्सपोझोम टेबल शोईंग ट्रान्सपोझोम कॅरिंग जीन्स फॉर द अँटीबायोटिक रेजिस्टंट. वेगवेगळे आपल्या क्रोमोझोमवर ट्रान्सपोझोन्स असतात आणि ते काय कॅरी करतात, अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन्स कॅरी करतात. फॉर एक्झाम्पल TN5 ट्रान्सपोझोम, इट शोज द रेजिस्टंट अगेन कॅनामायसिन, ब्लिओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन. T9 ट्रान्सपोझोन शो द रेजिस्टंट अगेन द अँटीबायोटिक क्लोरॅम्फिनोकोल. T10 transposon show the resistant again tetracycline antibiotic. T21 shows the resistant to streptomycin, streptinosin and sulfonamide. T551 shows the antibiotic resistant to erythromycin. T4001 shows the resistant to gentamicin and kanamycin. This is a table showing the various transposomes which are present into the chromosome and which has the ability to carry a antibiotic resistant gene. Okay, now third type of drug, दोन तरी टाईप आपण बघितले. कुठले दोन टाईप होते, एक प्री एक्झिस्टिंग ड्रग जो आधीपासूनच ड्रगला काय करत होता, रेस्ट करत होता. दुसरा ट्रान्समिसिबल. थर्ड वन इज म्युटेशनल ड्रग रेजिस्टंट. Now mutational drug resistance means what? Resistance which is acquired due to spontaneous mutations. Resistance which is acquired due to spontaneous mutations. Spontaneous mutations in bacterial chromosomes. म्हणजेच काय, रेजिस्टंट ॲक्वायर झालेली असते कशामुळे, तर वारंवार म्युटेशन होऊन बॅक्टेरियल क्रोमोझोममध्ये. तर म्युटेशन झालं तरी पण काय करू शकतो, ड्रग रेजिस्ट करू शकतो. पण ही कंडिशन कशी आहे, दिस कंडिशन इज अ व्हेरी रेअर. आता तुम्हाला डायग्रॅमॅटिकली ड्रॉ करून दाखवायचं राहतं. सपोज दिस इज अ बॅक्टेरियल सेल, ओके, अँड दिस इज अ अँटीबायोटिक. हा बॅक्टेरियल सेल आहे, हा अँटीबायोटिक आहे. बॅक्टेरियल सेलवर अँटीबायोटिकला अटॅच व्हायला काय असतात, रिसेप्टर असतात, राईट. तर अँटीबायोटिक कोणाला बाइंड झाल्यावरच ॲक्शन दाखवणार, बॅक्टेरियाला किल करणार. अँटीबायोटिक कम्स अँड बाइंड टू दिस रिसेप्टर प्रेझेंट ऑन द बॅक्टेरिया अँड देन शोज द ॲक्शन अँड किल्स द बॅक्टेरिया. ओके, समजा म्युटेशन ऑकर इन टू द रिसेप्टर जीन and due to mutation in receptor gene, the receptor for the binding of antibiotic does not form. रिसेप्टरच फॉर्म झाला नाही, इथं रिसेप्टर हा फॉर्मच झाला नाही, मग अँटीबायोटिक ह्याला बाइंडच होणार नाही. आणि अँटीबायोटिक बाइंड झाला नाही म्हणजे हा बॅक्टेरिया काय होणार नाही, किल होणार नाही. दिस इज अ थर्ड टाईप, दॅट इज म्युटेशनल ड्रग रेजिस्टंट. ओके,
हे झाले 3 टाईप ड्रग रेझिस्टंटचे, प्री एक्झिस्टिंग, ट्रान्समिसिबल ड्रग रेझिस्टंट अँड म्युटेशनल ड्रग रेझिस्टंट. आता ड्रग रेझिस्टंटचे काही मेकॅनिझम्स आहेत. नाव टुवर्ड्स द मेकॅनिझम ऑफ ड्रग रेझिस्टंट, देर आर 4 टाईप्स ऑफ मेकॅनिझम ऑफ ड्रग रेझिस्टंट. हे गुरुवाचा माझ्यात नंबर आहे ते जर शेव कर गुरु म्हणून. फर्स्ट mechanism is blocking of drug transport. It is also known as preventing entry of drug. Okay. पहिलं काय आहे? Blocking of drug transport or preventing the entry of drug. Blocking of drug transport म्हणजेच काय? एखादा ड्रग एखादा सेल सरफेसवर आला तिथंच त्या ड्रगला ब्लॉक करायचं, म्हणजे सेलच्या आतमध्ये नाही जाऊ द्यायचं. म्हणजेच काय होणार तिथं? सेलच्या आतमध्ये तो स्पेसिफिक ड्रग गेलाच नाही म्हणजे ती सेल किल होणार नाही. ह्या मेकॅनिझमनी सुद्धा ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया दाखवू शकतो. दॅट इज प्रिव्हेंटिंग द एंट्री ऑफ ड्रग इनसाइड द सेल. सेकंड इज बाय पंपिंग द ड्रग आउट ऑफ द सेल. समजा एखादा ड्रग एखाद्या सेलमध्ये गेलास तर आपल्या सेलकडे काही स्पेशल टाईपचे पंप्स असतात ज्याच्यातून ते काय करत असतात? इनर मटेरियल एक्सपेल आउट करत असतात. ओके. तर अनवॉन्टेड मटेरियल एक्सपेल आउट करत असतात. बाय दॅट मेकॅनिझम, पंपिंग मेकॅनिझम, जर आत ड्रग गेला असेल तर बाहेर काढू शकतो आपला बॅक्टेरिया आणि आपण सेफ राहू शकतो, ड्रग रेझिस्टंट दाखवू शकतो. थर्ड, अल्ट्रेशन ऑफ टार्गेट साईट. आता प्रत्येक अँटीबायोटिकचा एखादा टार्गेट साईट ठरलेला असतो. एखादा अँटीबायोटिक एखाद्या पर्टिक्युलर साईटला जाऊनच आपली ॲक्शन दाखवतो. प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर असेल तर स्पेसिफिक MRNला जाऊनच बाइंड व्हायला पाहिजे, राईट. मग त्या टार्गेट साईटमध्ये जर अल्ट्रेशन झालं तर ड्रग रेझिस्टंट होणार. आणि फोर्थ मेकॅनिझम इज इनॲक्टिव्हेशन ऑर डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग. त्या स्पेसिफिक ड्रगमधली टॉक्झिसिटीज आपण इनॲक्टिवेट केली किंवा डिटॉक्सिफाय केली, त्या ड्रगचं टॉक्सिफिकेशनच काढून टाकलं, इनॲक्टिवेट झाला तो ड्रग, तर ड्रग रेझिस्टंट दाखवणार आहे. ओके. बाय दिस 4 mechanism our organism shows the drug resistant. Now we will discuss one by one in detail. First one, blocking of drug transport or preventing the drug entry of, that is change in permeability of membrane makes organism resistant. आपल्या bacterial cell कशी आहेत? It is semi permeable. Some substances are allowed to come inside while some specified selective waste material or some things are allowed to go outside. That only change in permeability of membrane makes organism resistant. For example, first, mycobacteria. This mycobacteria is an organism which is acid fast bacteria आहे. हा मायको ह्याला शब्द म्हटलेला आहे कारण काही त्याला मायकोबॅक्टेरिया असं काय म्हटलेलं आहे? मायको द वर्ड रेफर्स टू द फंगस. हा बॅक्टेरिया फंगसचे काही कॅरेक्टर दाखवतो. दॅट इज इट कंटेन्स द हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायकॉलिक ॲसिड. आणि हे मायकॉलिक ॲसिड आता हाय कॉन्सन्ट्रेशन फंगसमध्ये असतं, पण ह्या बॅक्टेरियाकडे पण आहे, म्हणून त्याला मायकोबॅक्टेरिया असं म्हटलेलं आहे. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायकॉलिक ॲसिड इन सेल वॉल मेक्स मेनी ड्रग्स इम्परमिएबल. ह्या बॅक्टेरियाकडे असणारा मायकॉलिक ॲसिडच काय करतो? तर ड्रग्सना इम्परमिएबल करतो. म्हणजे त्या ड्रग्सना काय होऊ देत नाही? सेलच्या आतमध्येच जाऊ देत नाही. आणि सेलच्या आतमध्ये ड्रग गेलाच नाही म्हणजे ती सेल काय होणार नाही आहे? किल होणार नाही आहे. दिस वॉज अ फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल इज मेनी ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. Gram negative bacteria, they are unaffected by penicillin G as it cannot penetrate the outer membrane. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाला इनर मेम्ब्रेन आउटर मेम्ब्रेन दोन्ही असतात. आउटर मेम्ब्रेनमध्ये काय असतं? फॉस्फोलिपिड्स, लिपोपॉलिसेकराइड्स. ओके. ह्या सगळ्या नेचरमुळं पेनिसिलिन जी जो आहे अँटीबायोटिक, हा काय दाखवतो? ग्राम निगेटिव्हला अनएफेक्टेड दाखवतो, कारण आउटर मेम्ब्रेन पेनिसिलिन जीला पेनिट्रेटच होऊ देत नाही इनसाईडमध्ये. त्याच्यामुळे ती सेल अलाइव्ह राहते, किल होत नाही. आणि बाय दॅट मेकॅनिझम ड्रग रेझिस्टंट दाखवतं. सी एक्झाम्पल ऑफ ब्लॉकिंग ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट इज स्टॅफिलोकोकस ओरियस. दिस स्टॅफिलोकोकस ओरियस organism shows the drug resistant again the antibiotic tetracycline. आणि हा स्टॅफ ओरियस काय करतो? इट प्रोड्युसेस द प्रोटीन known as टेट प्रोटीन.
तर टेट प्रोटीन काय करतो, इट गोज अँड बाइंड टू द रिसेप्टार साईट. टेट प्रोटीन काय करतो, ह्या स्टॅप ओरियस आहे, ओके, हा रिसेप्टर साईट आहे, ही अँटीबायोटिक आहे. ह्या रिसेप्टर साईटला स्टॅप ओरियस काय प्रोड्यूस करतो, टेट प्रोटीन प्रोड्यूस करतो. आणि हे टेट प्रोटीन जाऊन कोणाला बाइंड होतं, ह्या रिसेप्टरला बाइंड होतं. मग रिसेप्टर काय झाला, ऑलरेडी टेट प्रोटीननी बाइंड झाला, म्हणजे टेट्रासायक्लिनची बाइंडिंग साईट काय झाली, क्लोज झाली. मग टेट्रासायक्लिन त्याला बाइंड होणार नाही आणि फायनली स्टॅप ओरियस काय राहणार, किल होणार नाही आहे. ओके, बाय दिस मेकॅनिझम ऑल्सो स्टॅप ओरियस गेट अलाइव, ओके, remain alive. It produces the tet protein which will bind to the receptor for the tetracycline. Okay. First mechanism बघितलं, blocking of drug. त्यानंतर second mechanism is by pumping the drug out of the cell. समजा ड्रग आतमध्ये गेलास तर बॅक्टेरिया आपला पंप करून त्याला बाहेर काढणार आहे. तर ते मेकॅनिझम आपण बघूयात. Some pathogens have plasma membrane translocase. Plasma membrane translocase आहे. Translocase म्हणजेच काय, they are also called as a efflux pump that expel the drug out. ओके, ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता इथं, दिस इज अ डायग्राम शोईंग द इफ्लक्स पंप. समजा ही अँटीबायोटिक आहे, हे अँटीबायोटिक आहे आणि हे इफ्लक्स पंप ह्या अँटीबायोटिकला काय केलेलं आहे, बाहेर एक्सपेल आउट केलेलं आहे. अँटीबायोटिक आत आलेलं आहे सेलच्या आणि त्या पंपच्या मदतीनं त्या अँटीबायोटिकला काय केलेलं आहे, बाहेर काढून टाकलेलं आहे. ओके, आणि हे इफ्लक्स पंप कसे असतात, दे आर नॉन स्पेसिफिक, म्हणजे कोणत्या तरी पर्टिक्युलर सबस्टन्सलाच ते बाहेर पंप करतात असं नाही. तर कोणताही सबस्टन्स दे कॅनॉट रेकग्नाइज इट, दे एक्सपेल आउट. नॉन स्पेसिफिक असल्यामुळे सगळ्या काही मटेरियलला ते काय करतात, पंप आउट करून टाकतात. त्यानंतर हे ट्रान्सलोकेस कसं आहे, इट इज मल्टी ड्रग रेजिस्टंट पंप. मल्टी ड्रग रेजिस्टंट पंप मीन्स वॉट, कोणताही अँटीबायोटिक असला, खूप साऱ्या अँटीबायोटिकला तो काय करू शकतो, एक्सपेल आउट करू शकतो आणि त्याच्यामुळेच रेजिस्टंट दाखवू शकतो. हॅन्स इट इज ऑल्सो नोन ॲज मल्टी ड्रग रेजिस्टंट पंप. ह्याच्या व्यतिरिक्त अँटीपोट पण असतो आपल्या बॅक्टेरियल सेल मेम्ब्रेनमध्ये. अँटीपोट म्हणजेच काय, ज्या वेळेला एखादा अँटीबायोटिक सेलच्या बाहेर जातो त्यावेळेला काही आयनसुद्धा काय होत असतात, आतमध्ये येत असतात. म्हणजे 2 वे डिरेक्शन, म्हणजे एका साईडनं अँटीबायोटिकला बाहेर टाकणे आणि दुसऱ्या साईडून एखाद्या आयनला आत घेणे, दॅट इज नोन ॲज अ अँटीपोट. ओके, अँड दिस स्पेसिफिक बाय pumping the drug out of the cell mechanism is shown by the organism E. coli, Pseudomonas aeruginosa, Mycobacterium, Shemimiatis and Staph aureus, etc. This other organism will show the mechanism, second mechanism. Now towards the third mechanism, that is alteration of target site. अल्ट्रेशन ऑफ टार्गेट साईट म्हणजेच काय, ज्या अँटीबायोटिकला काय लागतो, एखादा टार्गेट साईट लागतो जिथं अँटीबायोटिकला जाऊन बाइंड होणार आहे आणि मगच त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियल सेलला किल करणार आहे किंवा त्याची ग्रोथ स्टॉप करणार आहे. तर आपला ऑर्गॅनिझम काय करतो, त्या टार्गेट साईटमध्येच अल्ट्रेशन करतो. कसं बघूया, ईच ड्रग हॅव स्पेसिफिक टार्गेट साईट. इफ द टार्गेट साईट इज अल्टर्ड देन द ऑर्गॅनिझम बिकम द रेजिस्टंट टू द ड्रग. आता जे मी सांगितलं तेच. ओके, फॉर एन एक्झाम्पल, streptomycin resistant. Streptomycin resistant, it is a protein synthesis inhibitor which bind to the 30S ribosomal subunit. Streptomycin काय आहे, streptomycin is an antibiotic which is a protein synthesis inhibitor which bind to the 30S ribosomal subunit. Okay, तर डायग्रामॅटिकली जर दाखवायचं झालं तर दिस इज अ 30S, दिस इज अ 50S सबयुनिट. ही जी काही पिंक लाईन दिसते, इट शोज और इट इंडिकेट्स द mRNA आणि दिस ग्रीन कलर, दिस आर द A साईट अँड B साईट फॉर द बाइंडिंग. ओके, तर ह्या 30Sमध्ये काय असतो, S12 प्रोटीन असतो. ओके, तर ह्या S12 प्रोटीनलाच कोण जाऊन बाइंड होत असतं, आपलं स्ट्रेप्टोमायसिन जाऊन बाइंड होत असतो आणि तिथं त्याची ॲक्शन दाखवत असतो आणि मगच आपला बॅक्टेरिया
बॅक्टेरियामधलं काय स्टॉप होत असतं, प्रोटीन सिंथेसिस स्टॉप होतं आणि फायनली आपला बॅक्टेरिया प्रोटीन सिंथेसिस स्टॉप झाल्यामुळं जेनेटिक मटेरियल फॉर्म होणार नाही आणि त्याच्यामुळं फायनली आपली बॅक्टेरिया किल होत असतो. ओके, तर अल्ट्रेशन कशात होतं, तर ह्या S12 प्रोटीनमध्येच काय होतं, अल्ट्रेशन होतं. S12 प्रोटीनमध्ये सेकंड डायग्राम तुम्ही बघू शकता. S12 प्रोटीनचं स्ट्रक्चर बॅक्टेरिया सेल्फ इंटरनली काय करतो, चेंज करतो. म्हणजे असंच होतं असं नाही, हे डायग्रॅमॅटिकली तुम्हाला लक्षात यावं म्हणून दाखवत आहे. तर हे S12 प्रोटीनचं कॉन्फिगरेशन चेंज झालं. कॉन्फिगरेशन चेंज झाल्यामुळं हा स्ट्रेप्टोमायसिन अँटीबायोटिक ह्या S12 प्रोटीनला बाइंड होणार नाही आणि बाइंड नाही झाला म्हणजेच तिथं काय झालं, त्या स्पेसिफिक प्रोटीनचं अल्ट्रेशन झालं. अल्ट्रेशन झाल्यामुळे स्ट्रेप्टोमायसिन बाइंड झाला नाही आणि बाइंड न झाल्यामुळं तिथं काय दाखवलं, तो रेझिस्टंट दाखवला. अल्ट्रेशन ड्यू ऑफ टार्गेट साईट. टार्गेट साईट काय होती, टार्गेट साईट स्ट्रेप्टोमायसिनची काय होती, 30S रायबोझोमल सब युनिटमधला S12 प्रोटीन ही त्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझमची अँटीबायोटिकची काय होती, टार्गेट साईट होती. तेच अल्टर झालं आणि म्हणून तिथं ड्रग रेझिस्टंट फॉर्म झाला. नाव बी एक्झाम्पल अंडर अल्टरेशन ऑफ टार्गेट साईट, दॅट इज erythromycin and lincomycin. This erythromycin and lincomycin, this act as a protein synthesis inhibitor again, and त्यांची ॲक्टिव्ह साईट कोणती असते, इट बाइंड्स टू द 20S rRNA of 50S ribosomal subunit and inhibit the protein synthesis. As you can see here in diagram, ह्या अँटीबायोटिकची, कोणते अँटीबायोटिक, इरिथ्रोमायसिन अँड लिंकोमायसिन, ह्यांची ॲक्शनच कुठं आहे, तर 23S rRNA ऑफ 50S रायबोझोम. ओके, हा 30S रायबोझोम, हा 50S रायबोझोम. 50S रायबोझोममध्ये पर्टिक्युलर ॲक्शन कोणावर आहे, तर 23S rRNAवर आहे. ही जी काही लेन दिसते, दिस इज 23S rRNA. This is first diagram is erythromycin sensitive and second is erythromycin resistant. तर समजा आपला हा erythromycin और लिंकोमायसिन अँटीबायोटिक हा 23S rRNAला येऊन बाइंड झाला, तर इथं काय होणार आहे, ही बॅक्टेरिया काय होणार आहे, किल होणार आहे. दॅट इज इरिथ्रोमायसिन सेन्सिटिव्ह. इथं पण रेझिस्टंट म्हणजेच काय, रेझिस्टंट कसं दाखवतो, तर ऑर्गॅनिझम it changes or it produces, it adds the methyl group. Okay, it adds the methyl group to adenine group. Okay, ह्या 23S rRNAवर काय असतात, ॲडेनाइन असतात. तर त्या ॲडेनाइनवर काय होतं, मिथायलेशन होतं. मिथायलेशन मीन्स वॉट, ॲडिशन ऑफ ॲडेनाइन. मिथायलेशन ऑफ ॲडेनाइन रेसिड्यूज. मिथायलेशन झालं म्हणजेच काय, ॲडेनाइन रेसिड्यूजला मिथिल ग्रुप अटॅच झाले म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे, मिथायलेशन ऑफ ॲडेनाइन रेसिड्यूज. तर हे मिथायलेशन कोण कॅरी आउट करतं, मिथायलेजेस एन्झाईम. तर मिथायलेशन इज कॅरी आउट बाय द प्लाझमिड कोडेड बाय द मिथायलेजेस एन्झाईम. तर मिथायलेजेस एन्झाईम काय करतात, ह्या ॲडेनाइनवर मिथिलेशन म्हणजे CH3 ग्रुप ॲड करतात आणि CH3 ग्रुप ॲड झाल्यामुळं हा स्पेसिफिक अँटीबायोटिक काय होणार नाही, इथं बाइंड होणार नाही. इफ देर इज नो बाइंडिंग ऑफ दिस स्पेसिफिक अँटीबायोटिक टू दिस 23S rRNA, then the organism will show the resistance. By this way, this two antibiotic shows the resistance by alteration into this site of binding, that is by addition of methyl group. Now third example of alteration of target site, that is vancomycin. Vancomycin, it is पेप्टाइडोग्लायकन और सेल वॉल इनिबिटर आहे. वेंकोमायसिन काय आहे, पेप्टाइडोग्लायकन किंवा सेल वॉल इनिबिटर आहे. तर बाइंडिंग साईट काय आहे त्याची, टर्मिनल DLNine रेसिड्यूज. ओके, ॲज यू कॅन सी हिअर इन फिगर, every cell has a NAM, that is NAM and NAG, N-acetylmuramic acid, N-acetyl glucamic acid chains, and to which there is a peptide transpeptidate chain linked over here, that is of consists of amino acid, 4 amino acid, that is 5,
L-alanine, D-glutamic ॲसिड, L-लायसिन, D-alanine, D-alanine. ओके, तर वँकोमॅसिनचे ॲक्शन डायरेक्टली कोणावर आहे? वँकोमॅसिन गोज अँड बाइंड टू द D-alanine हिअर. ओके, आणि D-alanineला बाइंड होऊन काय करत होता तो? सेल वॉल सिंथेसिस किंवा पेप्टिडोग्लायकन सिंथेसिस स्टॉप करत होता. ह्या D-alanineला जर जाऊन तो बाइंड झाला तर इथं पुढची चेन काय होणार नाही? NAM NAGची स्टार्ट होणार नाही आणि तिथे काय करत होता? त्या ऑर्गॅनिझमला किल करत होता. दॅट इज वँकोमायसिन सेन्सिटिव्ह. पण दुसऱ्या केसमध्ये आपला वँकोमायसिन रेझिस्टंट कसा होतो? तर अल्ट्रेशन कशात होतं? तर D-alanineच्या ऐवजी आपला ऑर्गॅनिझम इथं D-लॅक्टेज तयार करतो आणि D-लॅक्टेज तयार केला तर वँकोमायसिनला बाइंडिंगसाठी कोण लागत होता? D-alanine लागत होता. इथं D-alanine नसल्यामुळं वँकोमायसिन याला बाइंड होणार नाही. अल्ट्रेशन झालं इथं आणि तिथं त्यामुळं वँकोमायसिन बाइंड होणार नाही आणि वँकोमायसिन बाइंड झाला नाही की तिथे पुढची सेल वॉल सिंथेसिस किंवा पेप्टिडोग्लायकन सिंथेसिस स्टॉप होणार आणि इनहिबिशन दाखवणार, म्हणजे ड्रग रेझिस्टंट दाखवणार. दॅट इज वँकोमायसिन रेझिस्टंट. आणि एक्झाम्पल ऑफ दिस vancomycin resistant organism is Enterococcus species. Now D example of this alteration is one of the last one example is rifampicin. Okay, rifampicin antibiotic. This rifampicin antibiotic has a binding site at a beta subunit of RNA polymerase. हा काय आहे? RNA polymerase आहे. RNA polymerase हा काय आहे? बीटा सबयुनिट आहे. आणि बीटा सबयुनिटला जर आपला रिफॅम्पेसिन जाऊन बाइंड झाला तर तिथं काय होत असतो? ब्लॉक्स इनिशिएशन ऑफ ट्रान्स्क्रिप्शनचंच इनिशिएशन काय करत असतो? तो ब्लॉक करत असतो. तर आपला रिफॅम्पेसिन तिथे जाऊन ब्लॉक झाला तर काय होत असतं? स्टॉप होत असतं. पण हा बीटा सबयुनिट रेझिस्टंट कसं दाखवतो? तर रेझिस्टंट इज डेव्हलप्ड due to mutation that alters the beta subunit of RNA polymerase. तर त्याच्या टार्गेट साईट म्हणजेच काय? कशात अल्ट्रेशन होतं? तर बीटा सबयुनिट म्युटेशन कॉजेस ॲट द बीटा सबयुनिट ऑफ RNA polymerase आणि तिथंच म्युटेशन झाल्यामुळं, तिथंच अल्ट्रेशन झाल्यामुळं हा रिफॅम्पिसिन तिथे बाइंड होणार नाही आणि बाइंड नाही झाला की रेझिस्टंट डेव्हलप होणार. आणि एक्झाम्पल ऑफ दिस रिफॅम्पिसिन इज Mycobacterium tuberculosis. Here we have ended this lecture. 3 मेकॅनिझम आपण सक्सेसफुली स्टडी केले. कोणते? ब्लॉकिंग ऑफ ड्रग रेझिस्टंट, दॅट इज ड्रग ट्रान्सपोर्ट or preventing entry of the drug by pumping the drug out of the cell and alteration of target site. Alteration of target siteचे आपण 5 एक्झाम्पल बघितलेले आहेत. ओके, नाव लास्ट एक उरला आहे मेकॅनिझम, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.